जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 में एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बलिराम हेगड़ेवार ने इस संगठन की नींव रखी। गत वर्ष 100 साल पूरे हो गए। इस उपलक्ष्य में ये सम्मेलन का आयोजन किया गया है। याच 45 सेकंदाच्या एका क्लिपनं विश्वास नांगरे पाटील यांच्या 25 वर्षाच्या IPS पदाच्या करिअरवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत। महाराष्ट्रातल्याच नाही तर नांगरे पाटील हे देशभरातल्या तरुणाईचे आयडॉल म्हणून ओळखले जातात। त्यांची सिंगम स्टाईल पोलीस कारकीर्द ही चर्चेत असते। ज्या काळात क्लिपचा बोलबाला नव्हता, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं त्या काळात नांगरे पाटलांच्या क्लिप ऐकून गावाकडून येऊन शहरात घाम गाळायची। मोटिवेशनल क्लिपमुळे तर नांगरे पाटील सोशल मीडियाच्या गळ्यातले ताईत बनलेत आज। पण तेच नांगरे पाटील 45 सेकंदाच्या त्यांच्या क्लिपमुळे आज वादात सापडलेत। मोठ्या हुद्द्यावरचा अधिकारी म्हटलं की वाद आलेच, पण यावेळचा वाद हा नांगरे पाटलांची डॅशिंग खाकी डागाळून टाकणार आहे। आणि या वादाला तोंड फुटलंय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात पोलीस आयुक्तपदी नांगरे पाटलांची वर्णी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी। त्यामुळेच आपण या व्हिडिओत 45 सेकंदाच्या त्या क्लिपमध्ये नेमकं काय दडलंय, नांगरे पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलल्यामुळे वादात आले की प्लॅटफॉर्मचा मुद्दा वादात आहे। काँग्रेसनं नांगरे पाटलांनाच कायद्याचा धडा शिकवत त्यांच्या राजकीय तटस्थतेवर आणि संविधानिक निष्ठेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित केलेत आणि नांगरे पाटलांचं या वादावर म्हणणं काय, याच सगळ्या मागचं बिटवीन द लाईन्स पॉलिटिक्स आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय TOD मराठी। विश्वास नांगरे पाटलांच्या एका 45 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमुळे या सगळ्या वादाची ठिणगी पडली आहे। सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलेल्या या क्लिपमध्ये नेमकं काय दडले तेच आपण सुरुवातीला बघू। या 45 सेकंदाच्या क्लिपमध्ये 1997च्या बॅचचे IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSशी संबंधित एका कार्यक्रमात भाषण करताना दिसतात। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात नांगरे पाटील उघडपणे संघाची स्तुती करताना ऐकायला मिळतात। ते आपल्या भाषणात म्हणतात, जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 2025 में एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार ने इस संगठन की नींव रखी। थोडक्यात सांगायचं तर नांगरे पाटलांनी संघाच्या शिस्तीचं तर कौतुक केलंच, पण संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचा दूरदर्शी राष्ट्रभक्त असा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा देखील गौरव केला। पण त्यामुळेच एखाद्या सनदी अधिकाऱ्यांना असं जाहीर कौतुक करणं हे सर्वांच्या भुवया उंचावणारं ठरलं आणि त्यावरूनच ते टीकेच्या केंद्रस्थानी आलेत। पण नांगरे पाटलांवर टीका का होते? कारण एखाद्या अधिकाऱ्यानं एखाद्या संघटनेच्या शिस्तीचं एवढं कौतुक केलं तर त्यात बिघडलं कुठं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर इथं खरा आक्षेप केवळ स्तुतीवर नाही तर ज्या मंचावरून प्लॅटफॉर्मवरून ही स्तुती केली गेली त्या प्लॅटफॉर्म बद्दलचा हा आक्षेप आहे। द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार हे भाषण सखल हिंदू समाजानं आयोजित केलेल्या हिंदू संमेलनामध्ये आयोजित करण्यात आलं होतं। यात सकल हिंदू समाजाचा आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मचा इतिहास अत्यंत वादग्रस्त राहिलाय। तुम्हाला आठवत असेल, याच मंचावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणं म्हणजेच हेट स्पीच दिली गेली होती। विषय इतका हाताबाहेर गेला की हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेलं। तत्कालीन शिंदे सरकारनं स्वतः सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं आणि सरकारनं मान्य केलं होतं की केवळ जानेवारी ते एप्रिल 2023 या 4 महिन्यांच्या काळातच सकल हिंदू समाजानं आयोजित केलेल्या वेगवेगळ्या रॅलींमध्ये, सभांमध्ये, मोर्चांमध्ये प्रक्षोभक आणि द्वेषपूर्ण भाषणं केल्याप्रकरणी किमान 19 गुन्हे दाखल झालेत। आणि याच हेट स्पीचच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले होते। सरकारच्या कारभारावर, कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत नपुसक सरकार म्हणत खडसावलं होतं। मग अशा वादग्रस्त ज्यांच्यावर द्वेषपूर्ण भाषणांचे गुन्हे दाखल आहेत आणि ज्या प्लॅटफॉर्ममुळे सरकारला सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांचा सामना करावा लागला होता, अशा प्लॅटफॉर्मवर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं जाणं आणि तिथं जाऊन एका विचारधारेचं गुणगान करणं हे कितपत योग्य आहे, हाच या वादाचा आणि टीकेचा मुख्य भाग आहे।
आणि महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं देखील याच मुद्द्यावर बोट ठेवलंय. या सगळ्या प्रकरणाला काँग्रेसनंच वाचा फोडल्यानं 45 सेकंदाच्या क्लिपचं प्रकरण आणखी वादात सापडले. काँग्रेसनं विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आक्षेप घेतलेत. ही 45 सेकंदाची क्लिप समोर येताच महाराष्ट्र काँग्रेसनं राज्य सरकारवर आणि नांगरे पाटलांवर अत्यंत टोकदार टीका केली. काँग्रेसनं आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आणि नागरी सेवकांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. काँग्रेसनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले. एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या देशद्रोही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर स्तुती करणार. हे कसले कर्तव्यदक्ष IPS अधिकारी. काँग्रेसचा हा हल्ला इथंच थांबलेला नाही. त्यांनी पुढे म्हटलंय, बरं झालं ज्यांची सेवा करायची आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाहीत. अधिकारी खाकी वर्दीतलाय की संघाचा प्रचारक, असा थेट आणि बोचरा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय आणि यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी देखील केली आहे. काँग्रेसनं नांगरे पाटलांच्या कृतीवर हरकत घेत असतानाच सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दलच्या कायद्याचा दाखला देखील दिलाय. काय सांगतो हा कायदा? IPS अधिकाऱ्यांची वर्तणूक कशी असावी याबद्दल अखिल भारतीय सेवा वर्तणूक नियम 1968 नुसार कडक नियमावली बनवण्यात आली आहे. राजकीय तटस्थता हा या नियमावलीचा आत्मा आहे. याच नियमावलीचा दाखला देत काँग्रेसनं 4 नियमानुसार विश्वास नांगरे पाटलांच्या वर्तणुकीवर हरकत घेतली आहे. पहिला नियम आहे राजकीय तटस्थतेचा. या नियमानुसार सेवेतल्या प्रत्येक सदस्यानं राजकीय तटस्थता राखली पाहिजे. मग एका विशिष्ट राजकीय वैचारिक प्रवाहाशी सार्वजनिक निष्ठा व्यक्त करणं ही तटस्थता असू शकते का, असा प्रश्न विचारला जातोय. दुसरा नियम आहे बांधिलकीचा. हा नियम स्पष्टपणे म्हणतो, सेवेतील कोणताही अधिकारी राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेशी संबंधित असोसिएटेड विथ असणार नाही. इथं असोसिएटेड विथ हा शब्द खूप महत्वाचा आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या मंचावर जाऊन सार्वजनिकरित्या गुणगान करणं ही असोसिएशन मानली जाणार नाही का, असा मुद्दा या निमित्तानं विचारला जातोय. आणि तिसरा मुद्दा आहे गृह विभागाच्या पूर्व परवानगीचा. कोणत्याही IPS अधिकाऱ्याला अशा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरकारची किंवा गृह विभागाची पूर्व परवानगी आवश्यक असते. मग नांगरे पाटलांनी अशी पूर्व परवानगी घेतली होती का, आणि घेतली असेल तर ती कोणत्या नियमांतर्गत, असा प्रश्न देखील काँग्रेसने विचारलाय. चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संविधानाच्या बांधिलकीचा. हा नियम प्रत्येक अधिकाऱ्याला संविधानाच्या सर्वोच्च तत्वांशी बांधून ठेवतो. पोलीस दलातील अधिकारी हा कायद्याचा रक्षक असतो, कोणत्याही विशिष्ट विचारधारेचा प्रचारक नसतो. संविधानाची शपथ घेतलेल्या अधिकाऱ्यानं एका विशिष्ट विचारधारेच्या मंचावर जाऊन तिचं उदात्तीकरण करणं, यातून त्यांच्या भविष्यातील अधिकृत कर्तव्यावर आणि निर्णयावर त्या विचारधारेचा प्रभाव पडणार नाही याची खात्री सामान्य जनतेला कशी मिळणार, असा देखील प्रश्न काँग्रेसने विचारलाय. काँग्रेसच्या याच गंभीर हरकतींमुळे नांगरे पाटलांची डॅशिंग कारकीर्द वादात सापडली आहे, प्रश्नचिन्हांकित झाली आहे. मग या सगळ्या वादावर नांगरे पाटलांचं म्हणणं काय? द इंडियन एक्सप्रेसनं या प्रकरणावर विश्वास नांगरे पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नांगरे पाटलांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. असं असलं तरी त्यांच्या जवळच्या सूत्रांनी, जवळच्या व्यक्तींनी त्यांची बाजू मांडत त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केलाय. या सूत्रांच्या मते या कार्यक्रमाला केवळ नांगरे पाटीलच उपस्थित नव्हते, तर इस्कॉनचे पदाधिकारी आणि इतर सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते. तसंच नांगरे पाटील हे सर्वधर्म समभाव मानणारे आहेत आणि यापूर्वी त्यांनी मुस्लिम बांधवांच्या इफ्तार पार्ट्यांमध्ये देखील सहभाग नोंदवलाय, असा युक्तिवाद त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. दुसरीकडे नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की व्हायरल झालेला हा व्हिडिओ, ही क्लिप नागपूरमधली नसून महाराष्ट्रातल्याच एका अन्य जिल्ह्यातला हा जुना व्हिडिओ आहे. नागपूरचे आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांनी तिथं जाऊन हे भाषण केलेलं नाही, तर हे वक्तव्य जुनं आहे, असं संघाचं म्हणणं आहे. तर क्लिपमध्ये जो बॅनर दिसतोय त्यावर सानपाडा, नवी मुंबई इथं यंदाच हा कार्यक्रम झाल्याचं दिसतंय. थोडक्यात काय, तर 45 सेकंदांची ही क्लिप आजची असो किंवा कालची, मुद्दा तो नाही. मुद्दा आहे गुन्हेगारांचे कर्दनकाळ. डॅशिंग अधिकारी ही नांगरे पाटलांची ओळख आहे. लाखो तरुणांसाठी ते एक रोल मॉडेल आहेत. त्यांचे मोटिवेशनल स्पीच ऐकून तरुण प्रशासनात येण्याचं स्वप्न बघतात. पण आता त्यांची नियुक्ती स्वतः गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात झाली.
त्यामुळे ते अचानक चर्चेत आलेले असतानाच ही क्लिप समोर आली आहे. कारण नेहमी चर्चेत असणारे नांगरे पाटील सध्या काय करतात असा प्रश्न पडावा इतकी त्यांची कारकीर्द झाकुळी गेली आहे. देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये ते काहीशे साईड पोस्टिंगला गेल्यासारखे दिसत. त्यामुळेच ते अक्षरशः भूमिगत झाल्यासारखे देखील झालेत. अशा वेळी त्यांना मिळालेली ही क्रीम पोस्टिंग त्यांनी केलेल्या संघस्तुतीचाच भाग असल्याचं कनेक्शन जोडलंय. त्यामुळंच आता नांगरे पाटील नागपुरात कशी कामगिरी करून दाखवतात हे बघावं लागणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, संविधानाशी बांधिलकी असलेल्या एका IPS अधिकाऱ्यानं अशा मंचावर जाणं आणि संघ विचारांचं जाहीर कौतुक करणं तुम्हाला पटतं का? संघस्तुतीमुळेच फडणवीसांनी नांगरे पाटलांना नागपूरचा CP बनवल्याचा आरोप तुम्हाला पटतो का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका.